नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राउन टाउन. सध्या फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होती. त्याचं कारण काय? त्यासाठी हा व्हिडिओ आधी पहा. हा व्हिडिओ कुणाचा आहे? तर हा व्हिडिओ आहे राज्याचे कृषी मंत्री असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा. आणि हा व्हिडिओ कुठला आहे? तर हा व्हिडिओ आहे विधानसभेतला. नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं आणि या अधिवेशन काळात विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री असा रमीचा डाव खेळत होते असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर कोकाटे यांच्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली. विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री असा काहीतरी पत्त्यांचा डाव कसा काय खेळू शकतात असं राज्यभर त्यांना हा प्रश्न विचारला जाऊ लागला. आणि त्यानंतर एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. माणिकराव कोकाटे यांनी देखील समोर येत आपण रमीचा डाव खेळत नव्हतो, आपल्याला रमी गेमच खेळता येत नाही असं म्हटलं. मात्र कुठेही या व्हिडिओमध्ये मी स्वतः नाही असं त्यांनी बचाव कुठेही केलेला नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये दिसणारे माणिकराव कोकाटे हे स्वतःच आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. माणिकराव कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर आता राजीनामा दिला पाहिजे असं महाराष्ट्रभर म्हटलं जाऊ लागले. मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का होत नाहीये? त्यामागे काही कारण आहेत. पाहायला गेलं तर 2024ला जेव्हा इलेक्शन झालं, त्यानंतर जेव्हा फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आलं, तेव्हापासूनच फडणवीस सरकारमधले वेगवेगळे मंत्री आमदार यांच्यावर वेगवेगळे आरोप होत राहिले आणि नैतिकतेच्या आधारावर त्यांचे राजीनामे मागितले गेले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्यावर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला जावा असा दबाव होता. त्याचं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड हे आरोपी म्हणून सध्या जेलमध्ये आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वारंवार म्हटलं गेलं. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्यासाठी संतोष देशमुख यांना कशा प्रकारे मारलं गेलं त्या सगळ्या घटनेचे विदारक फोटो महाराष्ट्रासमोर यावे लागले आणि ते फोटो आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा 84 दिवसांनी राजीनामा झाला. हा राजीनामा व्हायला वेळ का लागला? तर त्याचा अर्थातच जर एखाद्या मंत्र्याचा सरकार सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच जर राजीनामा होत असेल तर अर्थातच त्याच्यावर सरकारचा इमेज डागाळण्याचं कुठेतरी हे असतो. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला वेळ लागला आणि तसाच वेळ आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याला देखील होताना पाहायला मिळतं. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की माणिकराव कोकाटे यांनी जे काही केलं, विधानभवनात जे काही घडलं, हा जो व्हिडिओ समोर आलाय ते योग्य नाहीये आणि सरकारच्या प्रतिमेला हे शोभणारं नाहीये असं म्हणत त्यांनी कान जरी माणिकराव कोकाटे यांचे टोचले असले तरी देखील अजित पवार मात्र स्वतः शांत आहेत. ज्या पक्षाचे आमदार आहेत माणिकराव कोकाटे, तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि त्या पक्षाचे प्रमुख असणारे अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये शांत आहेत. धनंजय मुंडे यांच्या वेळी देखील आपण पाहिलं होतं, ज्या वेळेला वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते मात्र तेव्हा देखील अजित पवार शांत होते. राजीनामा होईपर्यंत अजित पवार या सगळ्यावर उघडपणे कुठेही बोलताना दिसले नव्हते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्यावर जरी आता राजीनाम्यासाठी दबाव येत असला तरी अजित पवार शांत आहेत. त्यामागे काही कारणं अशी आहेत की जर आपण जसं म्हटलं की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने जसं सरकारची प्रतिमा कुठेतरी खालावली, तसं जर का आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला तर पुन्हा एकदा फडणवीस सरकारच्या इमेजवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. त्याचं कारण म्हणजे जर एखाद्या खात्याचा मंत्री स्वतः विधानसभेमध्ये असा रमीचा डाव खेळत असेल, विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना असा डाव खेळत असेल तर मग एकूणच मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं आणि त्यामुळे जरी दबाव असेल तरी कुठेतरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा व्हायला वेळ लागतोय. इतकंच नाही तर ज्या ज्या वेळेला विरोधकांकडून असे आरोप होतात त्यावेळेला जर त्या आरोपांच्या आधारावर एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाला तर मग विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये कुठेतरी तथ्य आहे असं म्हणायला वाव मिळतो आणि त्यामुळेच कोकाटे यांच्या राजीनाम्याला वेळ होताना दिसतोय, ढकल त्या बाबतीत होताना पाहायला मिळते. या पलीकडे मागच्या काही काळामध्ये पाहिलं तर फडणवीस सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर, सत्ताधारी पक्षातल्या अनेक आमदारांवर प्रचंड आरोपांची राळ उठलेली पाहायला मिळते. मग संजय शिरसाट असो, योगेश कदम असो किंवा मग संजय गायकवाड यांचा समोर आलेला व्हिडिओ असो,
या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मग जर आत्ता माणिकराव कोकाटे यांचा जर राजीनामा झाला तर मग या सगळ्याच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू शकतात आणि त्यामुळे एकंदरीतच फडणवीस सरकार अडचणीत येऊ शकतं आणि त्यामुळेच जितकं होईल तितकं हे प्रकरण ताणण्याचा प्रयत्न होईल, जितकं होईल तितकं कोकाट्यांचा राजीनामा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होईल आणि तरी देखील जनतेचा रेटा कमी झाला नाही, सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरणं कमी झालं नाही, तर मग मात्र जाऊन कोकाटेंचा राजीनामा घेण्यात येऊ शकतो. आणि ज्या प्रकारे मुख्यमंत्री असणारे फडणवीसांनी तंबी दिलेले कोकाटेंना, ते पाहता फडणवीस कोकाटेंचा राजीनामा घेणार का? एकीकडे राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की दिल्लीवरून कोकाटेंच्या या सगळ्या प्रकरणावर नाराजी आहे, त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेतला जावा अशी कुठेतरी दिल्लीतल्या वरिष्ठांची भाजपच्या देखील म्हणणं आहे, असं राजकीय वर्तुळात म्हटलं जाते. माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ तुम्ही देखील पाहिला असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होऊ शकतो का, हे कमेंट करून जरूर सांगा.